यानंतरची बातमी पुणे जिल्ह्यातून आहे। खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटलाय। 4 क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अपघातामुळे खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काय चित्र आहे सध्याचं आणि याचा वाहतुकीवर काय परिणाम होतोय? प्रज्ञा, खेड शिवापूर टोल नाक्याजवळ हा जो एक मोठा अल्कोहोलने भरलेला टँकर आहे तो पलटी झालेला आहे। जर आपण बघितलं तर यातलं जे अल्कोहोल आहे ते रस्त्यावर आता पडायला देखील पूर्ण पडलेलं आहे अर्थात, आणि हे घेऊन जाण्यासाठी लोक देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेली आहे। हे टँकर उचलून बाजूला करायला जवळपास 4 क्रेन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या क्रेनच्या सहाय्याने या टँकरला उचलून बाजूला करायला, परंतु अजून देखील हे काम सुरू आहे आणि त्यामुळे याचा फटका साहजिकच वाहतुकीवर पडलेला आहे। तिथं मोठे रांगा लागलेले आहेत वाहनांचे, कारण कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा मुख्य मार्ग आहे आणि किंबहुना तिकडून सांगली, साताराहून कोल्हापूरहून येणारा पुण्याकडे हा मुख्य मार्ग आहे, त्यामुळे मोठ्या रांगा त्या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत। पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अग्निशामक दलाच्या वाहनं देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र हा टँकर मोठा असल्याने आणि संपूर्ण टँकर हा अल्कोहोलनी भरलेला आहे, त्यामुळे काही प्रमाणात त्या ठिकाणी रिस्क देखील आहे आणि त्यामुळे हळूहळू हा टँकर ह्या 4 क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र नक्कीच याचा फटका त्या परिसरातल्या वाहतुकीवर पडलेला आहे। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।